भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून एक धक्कादायक आणि हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे। सामन्यादरम्यान अचानक बेशुद्ध पडलेला एका क्रिकेटपटूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। मिझोराममध्ये सुरू असलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत ही दुर्दैवी घटना घडली असून राज्यांकडून रणजी ट्रॉफी खेळलेले माजी क्रिकेटपटू के ललरेमरुवाटा यांचे निधन झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 38 वर्षीय ललरेमरुवाटा गुरुवार 8 जानेवारी रोजी मिझोरामच्या सेकंड डिव्हिजन स्पर्धेत सहभागी झाले होते। सामना सुरू असतानाच ते अचानक मैदानावर कोसळले आणि बेशुद्ध झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली। या घटनेवर मिझोरामचे क्रीडा मंत्री यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे। वेंगनुआई आणि चॉनपुई यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान ललरेमरुवाटा यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटूच्या निधनावर त्यांची कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला सांत्वन व्यक्त केले। दरम्यान मिझोराम क्रिकेट असोसिएशन ही आपल्या माजी खेळाडूच्या निधनाला अत्यंत वेदनादायक अशी भावना व्यक्त केली आहे। तर या क्रिकेटपटूंनी 2018 मध्ये मिझोरामकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते।